CRE कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन 2025 वॅकन्सी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सिनियर नर्सिंग ऑफिसरच्या पोस्ट आलेल्या आहेत. त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, लास्ट डेट, पे स्केल बघू. भरपूर अदर कॅडरसाठी पण आहे, फक्त नर्सिंग कॅडरसाठी आहे असं नाही. तर ही CRE कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन हे 11 नोव्हेंबर 2025 याची ॲड आलेली. तर बघा याचे ॲप्लिकेशन, डेट ऑफ अपलोडिंग डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट. ॲप्लिकेशन याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर 14 नोव्हेंबरपासून ते 2 डिसेंबरपर्यंत आहे. जे ऑलरेडी सर्व्हिसला वगैरे आहेत त्यांचं NOCसाठी त्यांना 6 तारीखला 6 डिसेंबरपर्यंत NOCसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालं का काय झालं ते ॲपेअर एक्झामिनेशन, त्याचं स्टेटस तुम्ही 8 डिसेंबरला चेक करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर एक्झामच्या शेड्यूलप्रमाणे ॲडमिट कार्ड येईल, पण एक्झाम कधी आहे बघा, एक्झामची पण ऑलरेडी डेट दिलेली आहे त्यांनी. टेंटेटिव्ह डेट आहे, टेंटेटिव्ह म्हणजे ऑलमोस्ट याच डेटला होईल ते 22 to 24 डिसेंबर, 22 ते 24 डिसेंबर एक्झाम होईल. त्याच्यानंतर स्किल टेस्ट सर्वांना कंपल्सरी नाही आहे, ज्या ज्या पोस्टला कंपल्सरी आहे त्यांच्यासाठी होईल, बाकीसाठी नाही. ठीक आहे. आता याच्यापैकी खूप मोठं PDF आहे, मी स्पेसिफिकली ज्या पोस्टचं नर्सिंग पोस्ट सांगतो, बाकी तुम्ही अदर कॅडरचे बघू शकता, आणखीन भरपूर आहे. ठीक आहे. त्याच्यापैकी जागा बघा कुठे कुठे हे एम्समध्ये वगैरे जर निघालेले आहेत, प्रत्येक जागेचं डिटेलमध्ये दिलेलं आहे खाली. ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर www.aimsexam.ac.in याच्यावर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर बघा हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, NOC हे सगळ्यांना ज्या ज्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्याच्यासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. जे कोणी ऑलरेडी वर्किंग असतील तर त्यांना NOC लागेल. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन तुमच्या कॅटेगरीप्रमाणे मिळणार आहे. CST, OBC रिझल्ट ते कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार. खाली बघा इथे दिलेला आहे त्यांचा चार्ट. CSTला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, PWD 10 वर्ष, एक सर्व्हिसमॅन असेल तर ठीक आहे, ह्याच्यापर्यंत तुम्ही बघू शकता. पण जनरली जर कॅटेगरीला म्हणलं तर SSTला 5 वर्ष आणि OBCला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. आता प्रत्येक कॅटेगरी वाईज खाली दिलेलं आहे कोणत्या याच्यामध्ये किती एज क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर बघा हे कॅटेगरीसाठी ज्यांचं NCL आहे, नॉन क्रिमिनल, तर नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी बघा यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे की तुमचं चालू वर्षाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे आणि 2 डिसेंबर 2025 म्हणजे जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्याच्या आधी काढलेलं सर्टिफिकेट पाहिजे. कधीचंही सर्टिफिकेट नाही चालणार, किंवा नंतर जरी काढलं तर आता फॉर्म भरला आणि नंतर ॲक्सेप्ट करतील, नाही करणार. यांनी स्पेसिफिक मेन्शन करून दिले बघा इथं 2 डिसेंबर 2025 लास्ट डेटच्या आधी तुमचं काढलेलं पाहिजे. जर कोणाकडे नसेल तर ते काढून घ्या. ठीक आहे. सेम यांचं पण EWS वगैरे सर्व सर्टिफिकेट, डॉक्युमेंट्स तुमचे फॉर्म भरण्याची लास्ट डेटच्या आधीचे पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ॲप्लिकेशन फी किती आहे. जनरल अँड OBC कॅन्डिडेटसाठी 3000 फी आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी 2400 आहे. PWD कॅन्डिडेटसाठी नाही आहे, फीस नाही आहे त्यांना. त्याच्यानंतर बाकी कुठल्याला फीस रिटर्न मिळणार नाही, पण फक्त SC ST कॅन्डिडेटने त्यांनी एक्झाम अटेम्प्ट केल्यानंतर त्यांची फीस त्यांना रिटर्न मिळून जाईल. डेट ऑफ एक्झामिनेशन आधी सांगितलं आहे 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड तुम्हाला ह्याच वेबसाईटवर त्याच्या एक्झामच्या थोडं आधी एखादा वीक आधी येऊन जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता एक्झाम कशी होणार आहे, पॅटर्न काय एक्झामचा, तर 100 MCQ 400 मार्क, 100 क्वेश्चन असतील 400 मार्कला, 90 मिनिट वेळ असेल, 90 मिनिटात 100 MCQ असतील. त्याच्यानंतर निगेटिव्ह राहील, इच क्वेश्चन विल बी कॅरी 4 मार्क, एका क्वेश्चनला 4 मार्क आहेत. एक्झाम सेम 5 सेक्शनमध्ये डिवाईड राहील, 20 क्वेश्चनचा एक सेक्शन असेल, त्याच्यानुसार डिवाईड असेल. मीडियम इंग्लिश राहील. क्वालिफाईंग क्रायटेरिया ठीक आहे हे म्हणून नाही, हे रेझोल्युशन ऑफ टाय आहे. याच्यामध्ये सेम डोमेनमध्ये ज्यांना जास्त मार्क असतील तर तो हायर राहील. ठीक आहे. हे रेझोल्युशन ऑफ टाय आहे, सेम मार्क असतील तर त्यावेळेसचं आहे ते. ओके. चला सिलेबस आणि याची लँग्वेज. आता याच्यामध्ये मी आता बघा इतक्या सर्व पोस्टसाठी जागा आहेत. याच्यामध्ये असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटर, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटर, ज्युनियर इंजिनियर, ठीक आहे भरपूर आहेत, बघू शकता. बाकी इतक्या पोस्टसाठी मी स्पेसिफिकली नर्सिंगचं एक्सप्लेन करतो. बाकी CSD टेक्निशियन, OT, लॅब, लायब्ररी, मेडिकल ऑफिसर, जे स्केल, ठीक आहे, परफ्युनिस्ट, ड्रायव्हर, भरपूर पोस्ट आहे. त्याच्यानंतर
हां हे बघा, हे आपलं सिनियर नर्सिंग ऑफिसर स्टाफ नर्स ग्रेड 1 स्टाफ नर्स सिनियर नर्सिंग ऑफिसर नर्सिंग. याला स्किल टेस्ट नाही आहे, इथं ब्लँक आहे याचा अर्थ स्किल टेस्ट नाही आहे, इंग्लिश मीडियम राहील. आपल्याला काही प्रॅक्टिकल वगैरे काही स्किल टेस्ट एक्झाम नसणार आहे. ज्या ज्या पोस्टला स्किल टेस्ट एक्झाम राहील त्यांना पुढे असं स्किल टेस्ट म्हणून मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे आपलं सिनियर नर्सिंग ऑफिसर, त्यांचा पोस्ट नेम, इन्स्टिट्यूट नेम न्यू दिल्ली. आता कुठं कुठं पोस्ट आहेत, सर्व न्यू दिल्लीला आहेत असं नाही. हे एम्स भुवनेश्वरला पण आहे, त्याच्यानंतर एम्स नागपूरच्या पण आहेत, एम्स पटनाच्या पण आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा लेवल 4चा स्केल सिनियर लेवल 8चा स्केल हा मल्टीपर्पज वर्करचा होता. सिनियर नर्सिंग ऑफिसर आहे तर लेवल 8चा स्केल. क्रायटेरिया काय बघा, हे एम्स भुवनेश्वर आहे, हे एम्स नागपूर आहे. तर क्रायटेरिया बघा, BSc नर्सिंग 4 इयर, एकतर BSc पाहिजे किंवा BSc पोस्ट सर्टिफिकेट और इक्विवलंट, म्हणजे एकतर BSc किंवा PB असेल रजिस्टर्ड, हे रजिस्ट्रेशन तर सर्वांनाच पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स बघा, एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, SNOची पोस्ट असल्यामुळे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. 3 इयर एक्सपिरियन्स स्टाफ नर्स ग्रेड 2 म्हणून 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे कंपल्सरी. ओके, हा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिमम 200 बेड. आता एम्स पटनाला मिनिमम 100 बेडचा पण चालेल. ठीक आहे, ज्या त्या इन्स्टिट्यूटवर डिपेंड आहे. तर आता नागपूरचा तुम्ही स्पेसिफिक म्हटलं तर 200 बेडचा पाहिजे, पण 3 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे, 3 वर्ष कंपल्सरी. ठीक आहे. बघा हे एम्स देवघर, एम्सघर गुवाहाटी, त्याच्यानंतर गोरखपूर. ओके, चला. त्याच्यानंतर एज लिमिट याला किती आहे बघा, तर 21 to 35पर्यंत एज लिमिट आहे. बघा हे एम्स नागपूर 35पर्यंत. बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळेल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर टोटल व्हॅकेन्सीज जर तुम्हाला बघायचे असतील तर बघा, हे सिनियर नर्सिंग ऑफिसर बघा, हे मेल फिमेल 80-20 तर आहे. तर फिमेलच्या या मेलच्या इथं प्रत्येक दिले. एम्स न्यू दिल्ली, त्याच्यानंतर सिनियर नर्सिंग ऑफिसर फिमेल एम्स भुवनेश्वर, त्याच्यामध्ये EWSला 2 आहे, OBCला 3 आहे, SCला 1, STला 2, टोटल 8 आहेत. एम्स नागपूरला बघा 21 आहेत त्या फिमेलला टोटल. त्याच्यानंतर एम्स नागपूर मेलला 4 आहेत. ठीक आहे. प्रत्येक एम्सच्या तुम्ही बघू शकता इथं टोटल वॅकेन्सी. त्याच्या आणि लास्टला हे फॉर्मॅट कॅटेगरीचे NC पाहिजे असतील तर. ओके, चला. असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक विचारू शकता. वाटलं तर